नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुमित जैन, रॉयल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण लागवड केली होती मिरची. त्याच्यामध्ये आपल्याला गोगलगायीचा प्रॉब्लेम आलेला आहे. त्याच्यामध्ये आपण स्नॅक किल औषध टाकल्यानंतर आपल्याला एका जागेवर 4-4, 5-5 गोगलगाय मृत अवस्थेत सापडलेले, जे आपल्या पिकांना हानिकारक आहे. मिरचीसाठीचे जे साल आहे पूर्ण खाऊन घेत आहे. आणि हे आपण मल्चिंग केलेले आहे, ज्याच्यामध्ये झाडाला भाप नाही बसावं म्हणून आपण हे चहाचे कप ज्याचं बुडातला कवर काढून अशा पद्धतीने आपण रोपाला लागवड करत आहे. ज्याने काय होतं आहे की उन्हाळ्यात टेम्परेचर खूप आहे. आता मार्च महिना चालू आहे, ज्याच्यामध्ये आपल्या झाडाला हे मल्चिंगमध्ये जी हीट तयार होती त्याच्यामुळे आपले झाडे जे झाडाची साल आहे पूर्ण जळून जाऊन झाडे खराब होत आहे. काल आपण याची लागवड केली होती. काल आपल्याला टाईम नाही भेटल्यामुळे आपण हे बघा पूर्ण झाड असं भाप बसून जळून गेलेलं आहे. काल आपल्याला टाईम नाही मिळाला कप लावायला, त्याच्यामुळं आता आपण काल आजच्या दिवशी लावायला गेलो तर असे बरेचसे झाडं आपल्याला खराब झालेली पाहायला मिळाली. त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये जर कोणाला लागवड करायची असली तर त्याने पहिले गोगलगायीसाठी स्नॅक किल, त्याच्यानंतर हे चहाचे कप हे लावूनच लागवड करावी. कारण की मल्चिंगमध्ये खूप हीट होती. ते हीटमुळं पूर्ण आपली हात जर टाकला तर आपल्याला अशी भाप बसेल असं त्याच्यामधून एअर निघत आहे. तरी पण आपण हे बेड तयार केल्याच्यानंतर मल्चिंग टाकल्याच्यानंतर याला 3 दिवस पूर्ण भिजून घेतले होते. पूर्ण बेड गार केली तरी पण हा प्रॉब्लेम उद्भवत आहे. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये जर कुठली लागवड मल्चिंग करून करायची असली तर त्याला कृपया सगळ्यांनी चहाचे कप हे लावून घ्यावं, ज्याच्यामध्ये गोगलगायीचं नियंत्रण करावं. कारण की